तर आता लालपरीने चाललोय, येताना स्वतःच्या गाडीने यायचं. मालकीनबाई बसली आहे सीटवरती. चल तुझ्या हाताने स्टार्टर मार. दिवसातून शिकलेलो हो ना मी. आता काढून झालो. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 11:15 झालेत सकाळचे. गगनबावड्यामधून स्वागत आहे. गगनबावडा डेपो आहे हा. तर कोल्हापूरला चाललोय बऱ्याच दिवसानंतर आणि लालपरीने चाललोय आपल्या एस टीने. मला वाटतं जवळजवळ वर्ष होऊन गेलं असेल बसून एस टीमध्ये. आपल्यासोबत आहे वीरेंद्र. तर आत्ता लालपरीने चाललोय, येताना स्वतःच्या गाडीने यायचं. तर गाडी आणायला चाललोय. तिकडे वडापाव दिसत आहेत, तर घेऊया आणि कल्टी मारूया. तर भावेशने मी पावसात आलो होतो वाटतं बाईकवरून. कोल्हापूरला 2-3दा आलो पण बाईकवरून. आज एस टीचा प्रवास आहे. मरणाचं ऊन आहे ना. सोबत कविता पण आहे बसमध्ये आहे. तर इकडे असाच वडापाव मिळतो का माहीत नाही. वड्याची साईज बघा काय आहे, म्हणजे साधारण पाव पण त्याच्यासमोर फिका आहे. तर इकडे कविता आहे. हा बघा, अरुंद रस्ता असला की अशी कांड होतात. बेकार विषय आहे. तर हे इकडे पोचलो आपण. मारुती सुझुकी साई सर्व्हिस, शिरोळीचं आहे हे शोरूम. तर ही इकडे आपली गाडी वॅगनार. तर आपल्याला छोटीशी गाडी पाहिजे होती आणि स्पेशल वीरेंद्रला घेऊन आलो. मी आताच शिकलो आहे, साधारण 25-1 दिवस झालेत. त्याच्यामुळे बोललो आपल्याला प्रोफेशनल ड्रायव्हर पाहिजे. आणि बेंगलोरवरून आला आहे परवाच. मी कसा माहिती आहे, नवीन माणूस आहे. हा जुना ड्रायव्हर आहे. हे हार्ट आहे गाडीचं. चला, तर पूजा वगैरे केली आहे. तर घरी जाऊन परत पूजा करायचीच आहे. तर मालकीनबाई बसली आहे सीटवरती. चल तुझ्या हाताने स्टार्टर मार. आधी चालू बस बस. ओके ओके डन. लाईट लाईट एकदम. ब्रेक सोड, हलकासा क्लच. अजून जरा मूव देत. तुझ्या हाताने मूव देत. हां, जा आता घेऊन. आम्ही बसने येतो, होय ना. चला, तर आता निघूया. थोडंसं काम बाकी आहे. स्पॉइलर लावायचं आहे मागे, तो लावूया. तिकडे फिटिंग करूया आणि गोइंग टू राजापूर. चला, गणपती बाप्पा मोरया. चला, तर मित्रांनो साधारण 4 वाजलेत. जेवायचं पण बाकी आहे. तर कुठेतरी बघूया आणि जेवूया. तर साधारण 115 ते 120 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. आणि कोल्हापुरात आलात ना नवीनच की रस्तेच कळत नाही मुळात. सर्व्हिस रोड घ्यायचा आहे. इकडे तिकडे काय कळतच नाही. त्याच्यामुळे आता मॅप ओपन करून चाललो आहे. आणि हे बघायला पाहिजे आधी कुठेतरी. पेट्रोलची टाकी फुल केली आहे, पण हे बघायला पाहिजे. तर मित्रांनो वाजलेत साधारण 4:15. जेवणाचा टाईम होऊन गेला आहे. जेवायला तर कोण देणार नाही, त्याच्यामुळे आता मिसळवरती भागवायला पाहिजे. या हे टेस्ट करून बघ कोल्हापूरची मिसळ. पण इकडे पाव नाही भेटत, तिकडे ब्रेड भेटतात. मित्रांनो 5 इथेच वाजले आणि मिसळ खतरनाक होती. मिसळ खतरनाक, सगळ्यात आजपर्यंत खाल्लेली मिसळ खतरनाक होती. त्याच्यात कसला चिवडा टाकला होता माहित नाही. आई शपथ. हे कशी वाटली मिसळ? झणझणीत होती आणि लसूण चिवडा टाकला. वीरेंद्र आवडली? नाही म्हणता. त्याला बरोबर पाव घालायला. होय होय, त्याच्यासोबत ब्रेड पण होते. असा विषय झाला.
अक्षरशः. आता हे काय आहे, खजूर रोल आहे मला वाटतं. हे खाऊन मॅडम ठीक आहे. अरे एकच आहे. खजूर रोल आहे. तर इकडे वरती आलात ना घाट चढून, इकडे मस्तपैकी शेती दिसते, कायम ऊस आणि बरंच काय नाही काय दिसतं मध्ये मध्ये आहे. तर हा गगनबावडाला जातो. हा रस्ता पकडायचाच नव्हता ॲक्च्युली, आपल्याला जायचं होतं अनुस्कुराने, पण मॅपने थोडासा धोका दिला, त्याच्यामुळे मग इकडूनच आलो. परत गेलो तिकडूनच आलो, नाहीतर इकडून यायचा नव्हता. रस्ता खराब आहे बराच मातेमध्ये. बघा गगनबावडाला गेलो ना वरती की तिकडून रस्ता चांगला भेटेल बऱ्यापैकी. मग तरड्यामध्ये खाली उतरायचं, त्याच्यानंतर मग सुसाट. सूर्य अजून बराच वरती आहे. आत्ता रस्ता चांगला भेटला बघा, म्हणजे अर्ध्यावरून चांगला आहे, तिकडून थोडासा चांगला आहे. आता घाट पण चांगला आहे, एकदम कॉन्क्रीटमध्ये मारला आहे गगनबावडा. तर इकडे झालाय घाट चालू आता, गगनबावडा घाट. हा घाट रस्ता बनवलाय मस्त. आता मी बऱ्याच दिवसानंतर आलोय, जबरदस्त. समोरचा एक येताना टर्न बघितला ना, तो जबरदस्त होता. इथेच पुढे आहे मला वाटतं, खतरनाक आहे. लोक थांबलीत बरीच, घाटाचा आनंद घेतात, म्हणजे पर्वतांचा. पावसातून ना चित्र खूप खतरनाक असतं, याच्यापेक्षा जबरदस्त. हा टर्न बघितला होता येताना, खूप पूर्णच गोल आहे, जबरदस्त. स्पॉट पण मस्त आहे, लोक थांबलीत सुसाट मध्ये. येणार जरा थांब. असे टर्न मारणार गोल गोल, जरा थांब फक्त. पूर्ण असा घाट गेलाय, पूर्ण क्रॉस होऊन. थोड्याच वेळात मस्तपैकी सनसेट पण बघायला मिळेल. तोपर्यंत आपण घाट उतरू वाटतं खाली. इकडे वरती दाखव, तिकडून आलो आपण. रस्ता मस्त पण घाटाचा बनवला आता, कॉन्क्रीटचा. आता ड्रायव्हर चेंज झालाय. मग तो चालू काय मग कसं वाटतंय? भारी वाटतं. आपण रात्रीची पहिल्यांदाच चालवतोय. दिवसातून शिकलेलो हो ना मी, आता काळोख झालो. काळोखात ना पहिल्यांदाच ना. हा रात्रीची पहिल्यांदाच चालवतोय काळोखात. 1 2 3 आहे ना. मला जरा खाली गेलं तर हेडलाईट पुरा खाली. तर फायनल इकडे घरी आलोय. बरेच वाजले का, 8 वाजले जवळजवळ. गाणं म्हणायचं. तू आठव गाणं काय म्हणू आता. बघ चालवून बस. चावी फक्त चावी पुढं कर, चालू कर, बाकी काय करू नको. फक्त कर कर, काय नाही, बस सगळं हे केलेलं आहे. फक्त चावी लाव. ती बघ तिकडं स्टेरिंगच्या खाली आहे, ती बघ खाली स्टेरिंगच्या खाली वो चावी आहे. हा ती पुढं कर एकदा. हां मग हो दे चालू. हां शाबास, जा आता घेऊन फिरवून ये जा. बघ चालू होता काय, जमता काय बघ. चला पूजा वगैरे झाली, आता पार्किंगला लावूया. तर मित्रांनो, काल आपण रात्री गाडी आणली, बराच उशीर झाला आणि कोल्हापूरवरून आणली. ॲक्च्युली आपल्याकडे गाड्या भेटल्या असत्या, पण वेटिंग होती जवळजवळ 1 महिना 1.5 महिना. त्याच्यामुळे आपण मग कोल्हापूरवरून आणली. बोललो पावसाच्या अगोदर साधारण चांगली शिकायला होईल म्हणून कोल्हापूरवरून आणली. तर ही वॅगनार आपली सुझुकीची CNG आहे. ही बॅक साईड आहे, थोडीशी माती बिती आहे, साधारण उडाली. आताच बाहेर आलो होतो इकडे ताईला वगैरे घेऊन. CNGचं VXI मॉडेल आहे आणि VXI टॉप येतं. CNGमध्ये ऑटोमॅटिक वगैरे ह्याच्यावरचं मॉडेल येत नाही.
बऱ्याचशा ॲक्सेसरीज पण लावून घेतल्यात अगोदरच. सुझुकीवाल्यांनी गणपती बाप्पा पण दिला इथे. वीरेंद्राने बरीच चालवली काल कोल्हापूरपासून. कशी वाटली चालवायला? वीरेंद्राकडे आता स्विफ्ट आहे ना. त्याच्या अगोदर इटिओस होती. अजून कुठल्या डिझेल. तर हे बघा फ्रंटला बंपरचं एक्सटेंडर वगैरे बसवून घेतलंय सगळं मस्तपैकी एकदम. हे बारक्या कसा वाटला मामाच्या गाडीत? मजा आली ना. तर आम्ही सकाळी गेलेलो, एक छोटीशी ट्रिप केली आम्ही वाळात. तर आता असंच ताईला वरती घेऊन आलो होतो थोडं. फॉग लॅम्प पण येत नाही, व्हीएक्सआयला लावून घेतलेत आपण. फॉग लॅम्प लावलेत आणि काय लावलं आपण एक्स्ट्रा असं पाठच्या डोरचे स्पीकर लावले. हे सगळं दिसतंय ना, हे सगळं एक्स्ट्रा आहे. पाठचं स्पॉइलर असेल, हे सगळं एक्स्ट्रा आहे. ॲक्सेसरीज लावलात ना तर गाडी एक नंबर वाटते. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला छोटी गाडी पाहिजे होती इकडे तिकडे न्यायला. याच्यातनं कुर्ले माश्या पण पकडणार, पण थोड्या दिवसानंतर, नाही तर आता वाश येत. तर गावाकडे ना गाडी पाहिजे. इकडे ट्रॅव्हलिंगचा इश्यू असतो. आपला गाव बराच आतमध्ये आहे आणि 3-4 जण जायचं म्हटलं ना कुठे तर इश्यू होतो. आपण गाडीनेच बाईकवरूनच जातो जास्त करून. तर बोलू चला गाडी खूप उपयोगाची ठरेल. ॲक्च्युली गाडी घ्यायचा अचानक असा प्लॅन नव्हता, बऱ्याच दिवसानंतर घेऊ असं वाटलं होतं. पण बोलू चला लवकरच घेऊन टाकूया. तर आधी ना साधारण 10-15 दिवस साधारण चांगली शिकतो मी, त्याच्यानंतर मग जास्त बाहेर जाऊ. ओके, तर हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.